आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 10 कोटींच्या खर्चातून सोलापूर जिल्ह्यात 111 कामं मार्च अखेर पूर्ण करण्याचं नियोजन. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील 807 एकर जमिनीचं पुन्हा होणार भूसंपादन. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशामध्ये जिल्ह्यातून होणारी मालाची निर्यात विस्कळीत. आणि घरच्या घरी महाकुंभ स्नान करण्याची उद्या सोलापूरकरांना संधी. आता घडामोडी विस्तारानं. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत येत्या मार्च अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 111 कामे पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या कामांसाठी 9 कोटी 96 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 165 गावांची या कामांसाठी निवड करण्यात आली आहे. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील 807 आणि सातारा जिल्ह्यातील 115 अशी एकूण 922 एकर जमीन 1929 मध्ये भूसंपादित करण्यात आली होती. तथापि हा रेल्वे मार्ग न झाल्यानं संबंधित शेतकरी ती जमीन कसत होते. दरम्यान रेल्वे प्रशासनानं ही जमीन ताब्यात घेण्यासाठी आता कार्यवाही सुरू केली आहे. या जमिनीचं सर्वेक्षण करण्याची मोहीमही विशेष पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. शिवाय जिल्हा प्रशासनानं ही जमीन रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य करावं असा पत्रव्यवहार रेल्वे विभागाच्या वतीनं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयास करण्यात आला आहे. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील इसबावी, वाखरी, भाळवणी, भंडीशेगाव, धोंडेवाडी तर माळशिरस तालुक्यातील गुरसाळे, दहिगाव, धर्मपुरी, नातेपुते, पानीव, फोंडशिरस, मांडवे, विझोरी आणि वेळापूर अशा 13 गावच्या शिवारातील जमीन भूसंपादित होणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातून केळी, साखर, इथेनॉल, रबर, टेरिटॉवेल, कापड, शाफ्ट, यंत्रसामग्री आदींची निर्यात आखाती देशांसह अन्य काही देशात होत आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेली सोलापूरची निर्यात अजूनही सावरलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्याला साधारण 1 महिना 4 दिवस उरले असताना निर्यातीच्या आकड्यात नैसर्गिक वाढ न होता मागील वर्षी जेवढा निर्यातीचा आकडा होता तेवढा गाठला जाईल की नाही हा मुद्दा उपस्थित झाला आहे. मागील वर्षी 3,247 कोटी 11 लाखांची निर्यात झाली होती. यंदाच्या वर्षात आजवर 2,060 कोटी 61 लाखांची निर्यात झाल्याची आकडेवारी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साधारण 1,000 कोटीनं निर्यात कमी आहे. प्रत्यक्ष व्यापारात सध्या एक प्रकारची स्तब्धता निर्यातीच्या अनुषंगानं आहे. निर्यात वाढण्यासाठी ट्रॅम्प धोरण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, डीजीसीए म्हणजेच भारतीय विमानतळ विकास प्राधिकरण यंत्रणेनं यापूर्वी 48 आसनी विमानासाठी परवाना दिला होता. पण आता 72 आसनी विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठीची आवश्यक कागदपत्रं सोलापूर विमानतळ प्रशासनानं डिसेंबर महिन्यातच डीजीसीए यंत्रणेला दिली आहेत. त्यावर कार्यवाही प्रलंबित असून डीजीसीएकडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल आणि लवकरच विमानसेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात हमीभावानं तूर खरेदीसाठी सरकारनं बार्शी, माणेगाव, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट आणि कुर्डुवाडी या 8 ठिकाणी केंद्र मंजूर केली आहेत. तथापि बार्शी, मालेगाव आणि मंगळवेढा अशी 3च केंद्र सध्या सुरू आहेत. अवघ्या 79 जणांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. प्रति क्विंटल 7,550 इतका हमीभाव सरकारनं तुरीला ठरवून दिला आहे. ज्यांना प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला अमृत स्नानासाठी जाता आलं नाही अशा नागरिकांसाठी सोलापुरातील गणपती घाट, दमाणीनगर आणि इंचगिरी मठ अशा 3 ठिकाणी उद्या अमृत स्नान करण्याची सोय करण्यात आली आहे. या स्नानासाठी त्रिवेणी संगमावरून टँकरमध्ये जल आणण्यात आलं आहे.
त्याशिवाय घरच्या घरी अमृत स्नान करण्यासाठी संबंधित ठिकाणाहून जल नेण्याची संधी सोलापूरकरांना प्राप्त करून देण्यात आली आहे. अमृत स्नानासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. उद्या पहाटे 5:09 ते सायंकाळी 5:59 या पर्व काळात संबंधित ठिकाणी स्नानाची सोय आहे. शिवाय गंगाजल स्वच्छ टँकरच्या नळाद्वारे गोमुखातून सोडलं जाईल, जे नागरिकांना घरी नेता येईल. सकाळी 6:19 ते सायंकाळी 6:26 पर्व काळ आहे. या काळात घरी नेलेल्या गंगाजलाद्वारे भाविकांना महाकुंभ अमृत स्नान करता येईल. संध्याकाळी 7:30 वाजता महागंगा आरती होईल. अमृत स्नान संयोजक डॉक्टर राजेंद्र गाजूल यांनी या संदर्भात माहिती दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होतील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल सोलापुरात बोलताना सांगितलं. उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं रिपब्लिकन पक्षाला चांगल्या जागा द्याव्यात अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. श्रोतेहो, सोलापूर दिनांकमध्ये इथं घेऊया छोटीशी विश्रांती. बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय तेजस्वी अस्मिता उज्ज्वल प्रणालिनी प्रतिभाओ प्रगटावती नवनवोन्मेषालिनी बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. वाळूसाठा ज्या जागेत आहे त्या जागा मालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्या दृष्टीनं जिल्ह्यातील तहसीलदारांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दिली. अनधिकृत खडी क्रेशर आणि दगड खानपट्टे शिवाय मुरुम उपसा या संदर्भात देखील कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. येत्या काळात जिल्ह्यातील गौण खनिजाबाबत कठोर आणि पारदर्शक उपाययोजना केल्या जाणार आहेत. गौण खनिजासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याचं नियोजन केलं जात आहे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत बेघर लाभार्थ्यांची घरं मुदतीत पूर्ण व्हावी म्हणून घरकुल बांधकामांसाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त केलेली वाळू संबंधित लाभार्थ्यांना मोफत देण्याचं नियोजन केलं जात आहे. जिल्ह्यातील साधारण 62,000 बेघर लाभार्थ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलंय. 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. दरम्यान शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्यास संबंधित शिक्षकांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिला आहे. सर्व समाजातील 1225 सुवासिनींसह विधवा महिलांची ओटी भरण आणि हळदी कुंकू कार्यक्रम अक्कलकोट इथं पार पडला. इथल्या आझाद गल्लीतल्या श्री अक्कमादेवी प्रतिष्ठाननं आपल्या 6व्या वर्धापनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे सुहासिनींबरोबर विधवा महिलांचा सन्मान या प्रतिष्ठाननं करून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पक्षांचं लक्ष या सुनावणीवर आहे. सोलापूर जिल्ह्यातील 49,103 अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील महिलेसाठी 355 रुपये किमतीची कॉटन साडी रेशन दुकानातून या महिन्याच्या मालासोबत मोफत दिली जाणार आहे. वर्षभरात अशा 2 साड्या मोफत दिल्या जातील. 10 वर्षांनंतर पंढरपुरात परवा गुरुवारी पंचायत समितीची आमसभा सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात होत आहे. मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी इथल्या श्री सोमनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त 42वा भक्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत सद्गुरू माऊली अनुराधाताई देशमुख यांच्या सोमनाथ अवतीर्ण दर्शनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल प्रशासकीय इमारतीची पाहणी करून इथल्या स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या. आता तापमान. कमाल
37.6 किमान 19.1. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 10 कोटींच्या खर्चातून सोलापूर जिल्ह्यात 111 कामं मार्च अखेर पूर्ण करण्याचं नियोजन. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील 807 एकर जमीन पुन्हा होणार भूसंपादन. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशामध्ये जिल्ह्यातून होणारी मालाची निर्यात विस्कळीत. आणि घरच्या घरी महाकुंभ स्नान करण्याची उद्या सोलापूरकरांना संधी. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर